आता मकर संक्रांतीच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते जमा होणार। लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये 3 महिन्याचे एकत्र दिले जाणार आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अवघ्या काही मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होईल आणि डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा एकत्र हप्ता जमा करण्याचे आदेश यामध्ये आपल्याला दिसून येत आहे। याचा GR आलेला आहे। GR मध्ये माहिती स्पष्ट दिसून येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होणार आणि मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना 3 हप्त्याचे पैसे सुमारे एकत्र 4,500 रुपये जमा होणार आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील त्यांनी लवकरात लवकर KYC करून घेणं गरजेचं आहे। आता याची मुदत वाढ झालेली आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत याची मुदत वाढ आहे। KYC जर बाकी असेल तर लवकरात लवकर KYC करून घेणं गरजेचं आहे, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे, तर याला 2026 म्हणजे पुढच्या वर्षापासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून कदाचित तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप सुद्धा केलं जाणार आहे। याला ऑफिशियल न्यूज तर आलेली नाही, पण आर्टिकल आलेला आहे। आर्टिकल मध्ये माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचं जे वचन दिलेलं आहे ते वचन आपल्याला 2026 म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळू शकतं। अवघ्या आधी याचा काही GR आलेला नाही, पण आर्टिकल भरपूर जाहीर होत आहे आणि कालच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या देखील आपल्या लोकसभा यांची जी स्पीकर बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये त्यांना विपक्षकांनी एक प्रश्न केलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही आचारसंहिता चालू असताना लाडक्या बहिणींना वचन दिलेलं आहे की तुम्ही 1500 रुपयाचे 2100 करणार, 2100 रुपयाचे 3000 करणार। आता 3000 ते होणार का नाही होणार ते माहित नाही, पण 2100 रुपये तुम्ही कधी देणार आहोत? तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींना आम्ही सतत लाडकी बहीण योजना सुरूच ठेवू, पुढील 5 वर्षापर्यंत आम्ही योजना बंद पडू देणार नाही। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सतत पैसे जमा होतच राहतील आणि उरलेला प्रश्न 2100 रुपये प्रमाणे तर या हिवाळी अधिवेशनापूर्वीच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये आम्ही देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, पण याचा GR आलेला नाही। जर GR आला तर प्रॉपर आपल्याला कळून जाईल की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होईल आणि लवकरात लवकर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर तीन हप्त्याचे पैसे बघा 4,500 रुपये तुम्हाला आता जमा होणार आहे। तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि आताच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। जर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, हप्ता जमा झाला असेल तर हो म्हणा आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते जिल्ह्यांची नावं सुद्धा लिहा, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। तर 12 जिल्ह्यांची नावं, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्ही जिल्ह्यांची नावं तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहित जा। आणि बँकां आता तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बँक, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतात। तुमचं या बँकेपैकी खातं असेल तर तुम्हाला नक्की हप्ता जमा झाला असेल। तर बघा अशा प्रकारे माहिती आलेली आहे। तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता। जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे आणि ही माहिती शेअर करत असताना हा मेसेज देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचला पाहिजे, कारण 2100 रुपये प्रमाणे त्यांनी जे वचन दिलेलं आहे त्या 2100 रुपये प्रमाणे नक्की आपल्याला हप्ता भेटला पाहिजे। जी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झालेच पाहिजे। महाराष्ट्र शासनाने गोरगरीब महिलांसाठी योजना आणलेली आहे, गोरगरीब महिलांना याचा लाभ नक्कीच झाला पाहिजे। तर बघा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।